हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यमी बाईट्स चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड। यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ व 1 वाटी मैदा घेतला आहे आणि अर्धा वाटी मी दही घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि पिझ्झा मसाला टाकून घेतला आहे। याला छान मिक्स करून घेतलं आहे। आता हे मिश्रण आपण घेतलेल्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं असेल तर पाणी घालून आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे पीठ। याला रेस्टसाठी आपण ठेवून दिलेलं आहे 10 ते 15 मिनिटासाठी। एका कढईमध्ये मी तेल घातलं आहे। यामध्येच 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। याला छान तळून घ्यायचं आहे। ब्राऊन होईपर्यंत याला छान तळून घ्यायचं आहे। तर लसूण आपला तळून झाला आहे। याला चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे लसूण। तर लसूण आपला मॅश करून झाला आहे। यामध्ये मी घेतलेले आहेत बटर क्यूब, 2-3 क्यूब टाकलेले आहेत, कोथिंबीर घातलेली आहे व थोडासा चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घातलेला आहे व याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बटर छान मेल्ट झालेला आहे। ब्रेड स्टफिंगसाठी या ठिकाणी मी चीज किसून घेतलेला आहे, शिमला मिरची आणि ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे। तुम्ही हवं तर मोझरेला चीजही घेऊ शकता। घेतलेला आहे। ब्रेड बनवण्यासाठी पिठाला अशा प्रकारे ताणून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ब्रेड छान तयार होईल। पिठापेक्षा मोठा असा गोळा घेतलेला आहे चपातीच्या। याला छान पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे व याची चपाती लाटून घ्यायची आहे। थोडी जाडच आपण लाटणार आहोत। या ठिकाणी गार्लिक बटर मसाला स्प्रेड करून घेणार आहोत व आपण तयार केलेली चीजची स्टफिंग ती एका साईडला आपण टाकून घेणार आहोत व या पद्धतीने फोल्ड करून कडा छान प्रेस करून घेणार आहोत। यावरती बटर मसाला, चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलेला आहे। तर मी एका प्लेटवरती बटर पेपर टाकून घेतलेला आहे व त्यावरती ब्रेड ठेवला आहे। कढई प्रीहीटसाठी 10 मिनिट ठेवली होती। यामध्ये आहे ही प्लेट ते 15 मिनिटात आपला गार्लिक ब्रेड तयार होतो। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।